शेजारी शेजारी पक्के शेजारी. ऐका ऐका. अरे कलमोही चुपकार, क्या लगा रखा है ये साहब? ऐका ऐका. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मला एक सनसनाटी खबर मिळालेली आहे. आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आणि ओळखीचे BL पाठक. हाँ हाँ, ये नाम कहीं सुना हुआ ऐसा लगता है. कौन है ये कमीना? पंडितजी हाँ? तुम्हीच. BL सॉरी, का है? BL पाठक हा. म्हणजे या बाजूचे सुद्धा आणि त्या बाजूचे सुद्धा यांच्यात एक जंगी सामना लावण्यात आलेला आहे. काय साहेब, म्हणजे तुम्ही बल्लाळ गुरुजींबरोबर कुस्तीचा सामना खेळणार आहात? कुस्ती आणि बाबा शक्यच नाही. त्यांनी कुस्ती हा शब्द ऐकला असेल फक्त. ते शाब्दिक चकमकी करू शकतात. कैसी चकमक, कौन सी चकमक बताओ तो. चुप कर. ए करमजली कलमोही, ये सब क्या लगा रखा है? कोणी कुस्ती में से खेळणार नाही आहे. पण हा सामना तर होणारच आहे. कौन सा सामना? थांबा थांबा, सांगते थांबा जरा. पंडितजी आणि बल्लाळ मामा यांच्यामध्ये गाण्याची स्पर्धा होणार आहे असं मी घोषित करते. हे काय म्हणत आहे? ती म्हणते आहे की आमच्या दोघांमध्ये गाण्याची कॉम्पिटिशन होणार आहे. ते कळलं मला, पण तुम्ही बल्लाळ भाऊजींची का स्पर्धा करत आहात? बघा, त्यांचं गाणं ऐकण्याची आमची अजिबात इच्छा नाही. त्यांच्या कविता ऐकतो हेच खूप आहे. मग तुम्ही असं का नाही करत? बाबांबरोबर तुम्ही कवितेची स्पर्धा करा ना. अरे नाही नको, त्यापेक्षा त्यांचं गाणं चांगलं आहे. बाबा बोलले नाहीत काही स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेतायत? हो ना, आमच्या साहेबांनी पण आम्हाला काही सांगितलं नाही. काय हो साहेब? हाँ यार, सॉरी, क्या है ना, मुझे भी अभी पता चला है ना, तो अभी बता देता हूँ. रुपये कलमो, ये सब क्या है? थांबा पंडितजी, सांगते तुम्हाला. बल्लाळ मामांनी आव्हान स्वीकारलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आव्हान स्वीकारा, नाहीतर असं घोषित करा की मी हरलोय. हारना हमें मंजूर नहीं है रुपये. हाँ समझ गए, हम जीतेंगे कॉम्पिटिशन में. एक मिनिट, कसलं आव्हान, कसली स्पर्धा? कोणी ठरवलं हे? आत्ताच ठरली आहे ही स्पर्धा आणि बल्लाळ मामांच्या वतीने मी आव्हान स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आता बल्लाळ मामांना पंडितजींची स्पर्धा करावीच लागेल. ही काळ्या पेटीवरची पांढरी रेघ आहे. रुबी, कसली पांढरी रेख? पांढरी तीन काही चार. इसका मतलब बल्लाळ भाऊजी आणि तुम्ही, तुमच्या दोघांमध्ये गाण्याच्या सिंगिंगची कॉम्पिटिशन होणार आहे. कल्लर और मुझ में गाने का कंपटीशन होगा और उसमें मैं ही जीतूंगा. लाजो है. जगास ओम प्रकाश. एक शब्द बोलू नकोस. बघ ना, कोणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? नाही तर काय. मामा, काय आगाऊपणा केला मी? अहो तुम्ही जरा नका ना बोलू तिला, मी समजावते ना, मी आहे ना. हे दरवेळीच आहे. मी समजावते तिला. काय झालं तुझं कधीपासून? हे बिचारे कधीपासून सांगतायत ना तुला, एकतर यांच्या त्या कविता, तुझं ते गाणं, त्यात हे आणखी नाही. काय गरज होती मला सांग? करशील परत असा? तरी मी विचारलं बरं का, बाबांनी घेतले का चॅलेंज? तर ही म्हणाली मी घेतले त्यांच्या वतीने. मग घेतलंच मी चॅलेंज यांच्या वतीने. बघा वर तोंड करून सांगते, तू घेतलंयस ना माझ्या वतीने चॅलेंज, मग तू कर त्या बिरजाची स्पर्धा. मामा, काहीतरीच काय बोलताय? मी कशी काय त्यांच्याशी स्पर्धा करणार? गुरु आहेत ते माझे. हो का? मग कुणी सांगितले होते हे सगळे नसते उपद्रव करायला? बदला घेतली की काय आपला? हो, बदला. हो, बदलाच घेतीये. बघ यामिनी, तोंड वर करून सांगते ग बदला घेते म्हणून. अगं बदला ह्या घरात राहून माझाच बदला घेते काय? ओ मामा, माझ्या जागी कोणीही असतं ना तरी असंच वागलं असतं. का असं काय झालं? अगं असं काय झालं काय आत्या? पंडितजींनी ना मामांचा अपमान केला. अगं पंडितजी, बिरजू मामा म्हणाले, कसले चिंगूस आहेत तुझे बल्लाळ मामा. चिंगूस? हा, एकदम फालतू आहेत म्हणाले. फालतू? हो, आणि धरती का बोझ है असंही म्हणाले. ऐका, काही कामाचे नाही आहेत असंही म्हणाले. रुबी, कधी म्हणाले का असं सगळं? तू गप्पा बसा मोरे.
मग मला राग आला आणि मी म्हणाले पंडितजींना, म्हणलं माझे मामा ना खूप कामाचे आणि खूप हुशार आहेत. आणि मी त्यांना असंही सांगितलं की माझ्या मामांनी ठरवलं ना तर ते काहीही करू शकतात. तर त्यावर ते चिडले आणि त्यांनी मला विचारलं की तुझे मामा गाऊ शकतात का. मी म्हणलं हो, का नाही. आणि माझे मामा गायला लागले ना की ते तुमच्यापेक्षाही खूप सुरत आणि खूप छान गातील असंही सांगितलं मी त्यांना. कशासाठी हे नाही सगळं? थांबा तर ऐका. त्यावर ते हसले, खूप हसले. मग मी त्यांना म्हणलं की हसताय काय, तुम्ही चॅलेंज स्वीकारा ना, चॅलेंज स्वीकारा. माझे मामा गातील आणि तुम्हीही गा, मग बघूयात कोण छान गात ते. बरोबर केलं. नाही असं काहीही झालेलं नाहीये. तू गप रे. बघितलं रुबीला किती अभिमान वाटतो तुमच्याविषयी, बघितला. अगं यामिनी, तू तरी काय बोलतेस ग? कसला डोंबलाचा अभिमान? एवढंच जर का वाटत होतं तर मला येऊन सांगायचं ना की तो तुमचा अपमान करतोय म्हणून. मला वाटेल तसं बोलतोय. मी त्याला बोलवलं असता, ओसरीवर चांगला झाडला असता. तू स्वतः कशाला ही असली आव्हानं स्वीकारायचीस? हे अतिच होतंय नाही का? काही अतिभीती होत नाहीये. तुम्ही त्या तुमच्या कविता खरडताना त्यांना फक्त चाल लावा. काय नाही काय, हो की नाही? हे पण हो, खरं सांगू का तुला यामिनी, बाळ अगदी छानच गायचा हो. मग? खूप सुंदर गायचा. इतकी मज्जा यायची. आम्ही सगळे जण बरं का मोरया, तुझ्या चारी आत्या आणि बाळ इतकं सुंदर गायचा. अरे आम्ही गायला लागलो की लोक धडाधड दारं उघडायचे. गाणं ऐकायला? अरे दारं उघडायचे आणि निघून जायचे, आम्हाला गाण्यासाठी मोकळेपणा मिळावं म्हणून. तुला आठवते का बाळ, ती टांग तू किती सुंदर घ्यायचास, आठवते? ताई, मला आता काही आठवत नाहीये. काहीतरी कधीच कसं आठवेल आता मला एवढंच कळतं आहे की हे गाण्याची स्पर्धा आणि हे आव्हान मी स्वीकारू शकत नाही. काहीतरी उगाच करायचं ते. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या बिरजूला सांगतो की असं काही होणार नाही म्हणून. पण अहो जरा ऐका तर. गप्पा बस. काय चाललंय? क्या चल रहा है म्हणजे? हम कंपटीशन की तैयारी कर रहे हैं. हे बघ, मी तुला सांगतोय ही कॉम्पिटिशन स्पर्धा वगैरे मला अजिबात जमणार नाही. जमणार नाही म्हणजे घाबरलायस तू म्हणून जमणार नाही. हे बघ, मी कशाला घाबरू तुला? मी कशाला घाबरू? घाबरू कशाला म्हणजे तुला माहिती आहे सगळ्या बाबतीत मी तुझ्यापेक्षा वरचढ आहे. अरे मान ले, डर गया है करके. आता सांग, मी घाबरलो आहे त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ शकत नाही. बस गप्पा बस. म्हणजे सगळ्या बाबतीत मी वरचढ आहे काहीही असं नाहीये बरं का. कुठल्याही बाबतीत तू माझ्यापेक्षा वरचढ वगैरे अजिबात नाहीयेस. ठीक आहे. तर मला संगीताबद्दल काहीतरी सांग, माहिती सांग. संगीताबद्दल म्हणजे काय? हे बघ, संगीत विषयक काहीही प्रश्न असतील तर मी जरूर उत्तर देईन. जरा देवाने आवाज गोड दिलाय, जरा बरा गळा आहे, गाता येतं म्हणजे आपल्याला गाण्यातलं सगळं कळतं असं काही नाहीये. संगीताविषयी काही प्रश्न मंजुषा असेल तर मी जरूर भाग घेईन आणि जिंकीनच. अनपढ़ है अनपढ़, संगीत के बारे में अनपढ़ है तो इतना ही है ना. तो कुछ गा के सुना. सुना. ए बघ, मी एवढा काही बेसूर गात नाही. देखो कुछ नहीं आता है, इसको कुछ नहीं आता है. हमें ढोलकपुर के चाचा मखनलाल हमेशा कहावत कहा करते थे, कौवा भी काला कोयल भी काली. कौवा भी काला कोयल भी काली. कौवे की काली करतूतें नहीं होती लेकिन कोयल की काली करतूतें होती है. कोयल गा सकती है लेकिन कौवा गा नहीं सकता. कोयल गाती है सुरेल जब दोनों आमने सामने आते हैं और बैठते हैं. काय चाललंय? आमने सामने आणि कोयल कालन, कौवा कालन, करतूते आणि करवूते. मुद्द्याचं काय ते बोल. मुद्द्याचं एवढंच आहे की तुला गाणं येत नाही म्हणून या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला तू घाबरतो आहेस. आता मान्य कर, मी घाबरलो आहे. मी हे अजिबात मान्य करणार नाही. ऐसा है तर मग हे संगीताचं शिवधनुष्य उचल आणि या स्पर्धेमध्ये भाग घे. ठीक आहे,
मी सुद्धा तुला उत्तम गाणं गाऊन दाखवेनच. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम. अष्टपुत्र गुरुजी, आमच्या ह्यांनी स्पर्धेचं आव्हान स्वीकारलेलं आहे. आता बघा कशी मजा येणार. जोरात होणार स्पर्धा. देखो तुम. नाही, खरं तर तुम्हाला सांगू का, मी माझा रियाज थोडासा कमी पडतो, नाही तर मी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला असता बरं का. अरे नाही, आपके होस्ता लोग है ना. असं काय म्हणतो तुम्ही? अहो, मी गाऊ शकतो. अष्टकलेत पारंगत आहे बरं का अष्टपुत्रे. नहीं गुरुजी, देखो इसके ऊपर हमको डाउट है ही नहीं. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कशाला स्पर्धेत भाग घेत आहात ना. अरे हा गुरुजी, तुम्ही या स्पर्धेचं परीक्षक व्हा. वा लाजूजी, खरं सांगा, तुम्हाला खऱ्या अर्थानं कलेची जाण आहे. आणि ही जी परीक्षकाची कल्पना जी आहे ना, ती बिरजूजीला सुद्धा आवडेल बरं का. हा, उनको हो, वो मान नक्की लेंगे. नक्की आवडेल. खरंच म्हणणार नाही तुम्ही. अजय, 100 वर्ष आयुष्य लागेल तुम्हाला. क्यों 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 क्यों? ब्रेक लगा. लगे. आता ना आम्ही गाण्याच्या स्पर्धेविषयी बोलत होतो. आणि बरं का, याला गाण्याच्या स्पर्धेत एक मोठी गंमत होणार आहे. हा, माझं गाणं चांगलं होणार आहे. परीक्षक 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 परीक्षक. अजय सर ना, तुमची जी गाण्याची स्पर्धा आहे ना, त्याचं जजीकरण करायला गुरुजी तयार आहेत. जजीकरण? हे काय आता जजीकरण? हे भगवान. जज परीक्षा. हाँ, जज. हा हा हा. इसको कौन रखेगा परीक्षक? तुम? ये नहीं होगा. राजो अष्टपुत्र, हाँ, ये गाने के बीच में मत आओ. आणि हे जर जज असतील तर मी त्या गाण्याच्या स्पर्धेत गाणारच नाही. बल्लाळचं गाणं ऐकत बसा. ऐसे क्या बोलते हो? क्या बुराई है इनमें? मनोरमा, अहो, या देशात ना खऱ्या कलावंताला किंमतच कुणी देत नाही. मी काय म्हणतो, यांची गाण्याची स्पर्धा आहे ना, तर तुम्ही नाचा ना. म्हणजे हे दोघे जण गातील आणि तुम्ही नाचा. मी नाचे बेबी नाचे, बेबीची आई नाचे, मी नाचे बेबी नाचे, चुप करा. बेबी नाचे. ए बाबा, त्या बेबीची आई आणि बाबा थकले आता. ये बस करो गाना. अजय, ऐसे क्या कर रहे हो? नाचने दो ना हमें. नहीं, दो ना. यहाँ खाली गाना गाना और गाना ही होगा, नाच नहीं होगा. दुष्ट आत्मा. अष्टपत्र, एक काम करो, ये ले लो. अरे वा, धन्यवाद. मला माझं मानधन मिळालंय. येतो मी. ठीक आहे. याच्यावर सही करायची का मी कुठे? नाही, लाईटचं बिल आहे, जाता आता तेवढं भरून टाका. अजय, किराणा सामान पण भरायचं आहे. असं? हा, तर यादी दे ना इनको. अहो, पण मी काय म्हणतो, हे बिल जास्त आहे. लेट फी 100 रुपये आहे. लेट फी है. एक काम करा अष्टपुत्र, आता माझ्याकडे नाही आहेत 100 रुपये, तुम्ही तुमच्याकडचे भरून टाका. डालतो आपण माझी फी. अष्टपुत्र, हाँ, अगर ये डांस का क्लास चालू रखना है तो तुम्हें ये सब करना ही पड़ेगा. अपन माझी फी. अरे मैंने आपको पैसे दे दिए ना, तो खाली कहा है कि ये लाइट बिल भरो. लजो, मैंने इनको पैसे दिए. हाँ. खाली लाइट बिल दिया. हाँ. तो मैंने कहा पैसे आपको दे दिए हैं मैंने, सिर्फ जाते जाते आप लाइट बिल भर दो, इतना ही कहा है. हाँ गुरुजी, भर दो. मी नाचे बेबी चे आई नाचे, मी नाचे बेबी चे आई नाचे, मी नाचे बेबी चे आई. देखा, इनको भी अच्छा लगता है गाना. देखा, गाओ ना गुरुजी, गाओ. सारे क्या बात आहे. ओ बल्लाळ मामा, इतकं सोपं असतं गाणं. ऐका परत गुरुबे, त्यांनी लाख दिलं तुम्हाला चॅलेंज, तुम्ही का म्हणून घेतलं? आता काय करायचं आपण सांगा. निघेल ग, काहीतरी मार्ग निघेल. शिवाय कुठून निघणारे मार्ग? कोणी गुरु स्वतःहून तुला शिकवायला येणार नाही. असं का म्हणतेस? होईल काहीतरी. माणसाने नेहमी आशावादी असावं. हा,
आता तू आशावादी आस नाही तर लतावादी आस, काही होणार नाही. ओ बल्लाळ मामा, तुम्ही काही काळजी करू नका, मी शिकवते तुम्हाला गाणं. या ए, बा- ही वेळ आली रे बाबा तुझ्यावर. शिक. पण मला सांगा, तुम्ही कुठलं गाणं शिकणार आहात माझ्याकडून? मी ना फक्त एकच गाणं शिकवते आणि ते सुद्धा फ्री मध्ये. मी तुला एक सांगू का रुबी, वाटल्यास माझ्याकडनं 10 रुपये घे, पण मला गाणं शिकवू नकोस. अहो, तुमच्यापेक्षा जास्त पेटी वाजवली तिने आतापर्यंत. हो. जरा काहीतरी शिका तिच्याकडून. हा बरोबर आहे आत्या तुझं. शिकव. ऐका हा बल्लाळ मामा, हा, नको ग. ऐका हो. टिकटिका वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. रुबी, नको ग नको. इथे माझी धडधड वाढायला लागली याच्यामुळे, आणि डोक्यामध्ये घण घातल्यासारखं धड 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 होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला रुबी कडून नाही ना शिकायचं गाणं, मी सोनूला सांगतो. आता ही सोनू कोण आहे? ओ बाबा, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तो मला एक सोनू नावाची बहीण पण आहे म्हणून. रुबे रुबे, तू नको ग, रडू नको. दादा, मला नाही सांगता आलं हे. अगं काय बोलतेस तू? ती एक वेळासारखं बोलते, तूही तिला काय साथ देतेय? अहो, पण सोनू. आणि हे बघ, मला हे गाणं शिकवायला ना ही रुबी, कोणी सोनू असली माणसं नको आहेत. हा, एखादा चांगला गायक असेल तर सांग. एक्झॅक्टली भाऊजी, सोनू म्हणजे सोनू निगम. मी सोनू निगमला सांगतो किंवा शंकरला सांगतो, त्यांच्यापैकी कोणीतरी येऊन शिकवेल तुम्हाला. अरे पण ते लोक पैसे घेतात, तुझ्याकडे तर दिनार आहेत बाबा, मग कसं करणार? आत्या, हा? सोनू माझा मित्र आहे, पैशाचा प्रश्नच येणार नाही. काही काळजी करू नका, कोणीही शिकवेल तुम्हाला भाऊजी. तर मला आठवतंय, त्या दिवशी फोनवर बोलत होतास तेव्हा मागे गात होता तो सोनू, बरोबर? एक्झॅक्टली. हा. तुला सांगतोय मी, हा पूर्वी सोनू आहे ना एवढा घाबरायचा माहितीये. ऑडियन्स दिसला की वाट लागायची त्याची. त्याच्या पहिल्या लाईव्ह कॉन्सर्टला तर ना आवाज फुटत नव्हता तोंडातून. त्याला म्हणतो, सोनू बेटा डरता क्यों है, गा बेटा गा. मला सूर सापडत नाहीये. शेवटी मी त्याला सा लावून दिला, मग असा गायला तर वा वा वा. उत्तम खोटं बोलून झालेलं आहे. आता थापा मारणं बंद कर. अरे इथे परिस्थिती काय आहे, तू काय वाटेल त्या थापा मारतो आहे. विश्वास, तुला काय वाटतं ह्या सगळ्यांनी आमचं मनोरंजन होतंय का? कसला विश्वास ठेवा? काय करणार आहे मी देव जाणे. आणि मला फक्त एवढाच उद्योग नाहीये, अजूनही बरीच काम आहेत मला. तुमच्या बरोबर राहिलो ना तर काही सुचणार नाही, आणि घेतलेलं चॅलेंज कसं पूर्ण करायचं तेही कळणार नाही. ह्यांना काही सुचवलं ना तरी काही उपयोग नाही. सुना, हम भंगार वालों की बात मत पूछो जी, जो बेच दिया सो बेच दिया. ये बात है सिर्फ पैसे वालों की, हम भंगार वालों की बात मत पूछो जी. कैसा कैसा कैसा? अच्छा 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 अच्छा. वाह वाह साहेब वाह. सुपर बोलो, सुपर बोल. एकदम बेस्ट. भंगारा वाले. हाँ छोड़ वो छोड़ा. हाँ, अभी काम की बात करते हैं. वो चौधरी को फोन किया था? नाही साहेब, टाइमच भेटला नाही. अच्छा ठीक है. मेरी क्रिसमस. मेरा किशमिश किधर है? मेरा किशमिश राहू, मेरी क्रिसमस. सेम टू यू म्हणू. राहू, तू काल रात्री एक्झॅक्ट 12 वाजता कसं काय विश केलं मला? तेवढ्यासाठीच मी जागा होत. रिअली? एक नंबर का हरामी है तो, हरामी. हा, तिला विश केलंस, मला पण तुला विश करता आलं असतं ना. साहेब, मी तिला मेसेज केला. तेच म्हणतो आहे मी, नमक हराम है एक नंबर का तो. हा, तिला विश केलंस तू, त्यासाठी तुझ्याकडे वेळ होता रात्री 12 वाजता उठून. हा, आणि मी सांगितलं चौधरीला फोन केलास काय, तर माझ्याकडे टाइम नव्हता. साहेब, तुम्हाला वाचताच येत नाही, मग काय उपयोग? हमारी बिल्ली हमसे डराव डराव. म्याव म्याव. तो बैठ, तू बेडू का है सोनू इथे डराव डराव. बिजू, कीप क्वाइट. ओढू नको त्याला, त्याचा चेहरा बघ कसा पडला. राहू, डोंट वरी. मोनिका, इसके सूरत पे मत जा. त्याचा चेहरा तसाच आहे पडलेला, 24 तास तसाच असतो. व्हेरी फनी. हा बिजू, नंतर ओरड त्याला. चल क्लासला. मैं नहीं होगा स्कूल में. का?
ऐसे फालतू लोगों के क्लास में नहीं आता मैं। बिजू प्लीज छोड ना माझ्यासाठी. तू नाही आला तर माझ्या बाजूला कोण बसेल? प्लीज छोड ना प्लीज. आऊंगा आऊंगा तेरे लिए आऊंगा मैं मोनिका. ऐसे मत किया कर मोनिका. सिरियसली येणार ना तू? हाँ. That's like a good boy. गुड बाय का है? गुड बाय नहीं गुड बॉय. तू चल तू चल. ये. अरे Good boy. मुझे लेके जा रही थी ना कमीने रासा है. नमस्ते हे काय आहे? हा अरे त्या शेट्टीला का बांधून ठेवला असा? हो गुरुजी, ती जल्ली पट्टी आम्हीच लावलेली आहे. काय आहे तर भलतच ऐकतो आणि भलतच बोलतो म्हणून त्याच्या तोंडाला पट्टी लावलेली आहे आम्ही. काय यांच्या अकला आहेत रे. अरे तोंडाला पट्टी लावली आहे पण त्याचे हात मोकळे आहेत ना, तो कधीही काढू शकतो ते. गुरुजी, मला माहित होतं तुम्ही हा फालतू प्रश्न विचारणारच आहे. अहो काय लावेल तो पट्टीला हातात तोंड टाकीन त्याचे. काय चालले हे गुंडगिरी? काय चालले गुंडगिरी? गुंडगिरी काढू गुरुजी, काढू काढू. नाही काढू नकोस बाबा. शेट्टी ह्या पुढे तू फक्त ऐक काय चाललंय ते. ऐकण्याचाच प्रॉब्लेम आहे. यापुढे तू फक्त बघ काय चाललंय ते. ओके. कमाल आहे. मेरी क्रिसमस सर. ओ हो मेरी क्रिसमस. खरं तर अलेक्स झोन, तुम्हाला या नाताळच्या क्रिसमसच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू गुरुजी. आमच्या एरियात पण ना एका मुलाचं ना बर्थडे असतो. त्याचं नाव क्रिश आहे. आम्ही त्याला दर दिवशी ना तेच बोलतो, क्रिश मस्त आहे ना, क्रिश मस्त आहे ना. काय सुपर काय गरीबच्या घाणेरडे काहीतरी विनोद करतोय तो. हम एक गाना गाते हैं. काय? मेरी क्रिसमस में तू नहीं शायद मैं तेरा इंतजार करता हूँ. मैं तुम्हें तब भी करता था, मैं तुम्हें अब भी करता हूँ. मेरी क्रिसमस में तू नहीं शायद. अच्छा. तो क्रिसमस म्हणजे त्या ठिकाणी या ख्रिश्चन बांधवांचा सण असतो. म्हणजे ते पादरी लोक जे असतात त्या ठिकाणी चर्चमध्ये जाऊन पूजा करतात. तिकडे मेणबत्त्याचा आपण तिकडे होम करत असतो. आपण गेलेलो आहे तिकडे, आपण भेट दिलेली आहे सगळ्या स्थळाला. त्या पोपटरावना कुठे पण जातो. नाही कसं आहे, आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी असल्यामुळे कसं आहे की विविध लोकांच्या सण, विविध लोकांच्या उत्सवाला आम्हाला हजर राहावं लागतं ना. कसं आहे. आणि कुठे पण असं म्हणायचं नाही रे. अरे क्रिसमस हा जो सण आहे ना त्याला आपल्याकडे नाताळ म्हणतात. नाताळ. आणि नुसतं आपल्याकडेच नाही, अरे जगभरात हा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा करतात बरं का. गुरुजी आहे नाताळ मला माहित आहे गुरुजी. तो दाढीवाला तो नाताळ बाबा येतो ना, आम्ही लहानपणी ना गुरुजी त्याची दाढी वाढायचो. आता नाथाळ बाबा काय? सांता क्लॉज. मास्तर मला आहे ना, मला त्याची जॉक लय माहितीये. काय माहिती आहे? जॉक. मैंने भाई वो क्या है ना, वो जॉक नहीं होता है, वो जॉक्स होते हैं. और वो जॉक जो होता है ना वो संता बंता पे होता है, संता क्लॉज पे नहीं होता है. वा बिरजू वा. एवढं तुला माहितीये हे सुद्धा आमचं नशीबच आहे. आपण पण क्रिसमस करूया. क्रिसमस करूया काय करूया? आपण क्रिसमस नाताळ साजरा करूया. त्या टाइप मध्ये कल्पना खरंच चांगली आहे. पण आपल्याला कसा काय बरं साजरा करता येईल? सर माझ्याकडे एक आयडिया आहे. तू और मैं घूमने जाएंगे. आपण सगळ्या सेलिब्रेट करतो की नाही फेस्टिवल, मग आपण क्रिसमस पण सेलिब्रेट करूया. आपण कॉम्पिटिशन ठेवूया अँड क्रिसमस साठी स्पेशल केक मेकिंग कॉम्पिटिशन. चांगली आहे कल्पना, चांगली आहे. हाँ मैं राजू को बोलूंगा केक बनाने के लिए. हरकत नाही. मी सुद्धा यामिनीला सांगेन चांगला मस्त केक बनवूया यावेळेला. गुरुजी माझं पण नाव लिहा. लिहा काय लिहा? लिहा. माझं पण नाव लिहा. वा वा वा. तुमची सुद्धा बायको करून देणार आहे वाटतं केक. गुरुजी
बायको नाही मीच करणार आहे केक. वा 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 वा. हरकत नाही, हरकत नाही. मैनाबाई तुमचं काय मला येतो केक पण खाता. एनिवे नो प्रॉब्लेम. आपण एक काम करूया. ज्याला केक नाही ना येत बनवता त्याने दुसऱ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा. क्रिसमस ट्री मेकिंग कॉम्पिटिशन. झाड बनवता मी झाड बनवणार. मी पण घेणार भाग. मी पण चांगलंय चांगलंय, सगळ्यांनी भाग घ्या. यामध्ये सगळे लोग पार्टिसिपेट करणं थर्ड मजा येणार ना. और एक बात, ये तो हो गई कंपटीशन केक और ये तेरे ट्रिक की. और एक कंपटीशन होगा मुझ में और बलाड़ में, और वो भी गाने का कंपटीशन. गाने का कंपटीशन. मैं गाऊंगा, बलाड़ भी गाएगा. आप सब लोग देखते रहिएगा मैं गाने के कंपटीशन में बलाड़ को कैसे हराता हूँ. यामिनी 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 काय झालं उंच? यामिनी काय झालं? आपल्याकडे मैदा आहे का? आहे. आत्या तुम्हाला ब्रेड खायचंय ना? नाही. मग तुला मैद्याची रोटी खायची का? नाही नाही नाही, मी सांगते. खरं सांगा, शंकरपाळे. अरे तुम्ही सगळे शांत होऊन आधी ऐकणार आहात का मी काय म्हणते ते? मी काय म्हणते, आता ती केक बनवायची स्पर्धा आहे की नाही, तर तू काय कर यामिनी, आत्तापासूनच एक 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 करून केक बनवायला सुरुवात कर. म्हणजे मग मी माझी पाक बुद्धी वापरून तुला सांगेन की कुठला केक उत्तम बनलाय ते, आणि तोच तू स्पर्धेसाठी बनव. नाही काय माहितीये, थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी ना त्या स्पर्धेत भाग नाही घेऊ शकणार. का गं? हो ना, मी 2-3 दिवस बाहेरगावी जाणार आहे ना. बाहेर? अहो माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या मुलाचा साखरपुडा जवळचं नातं आहे ना, जावंच लागणार मला. आणि मग घरात सुद्धा इतकी कामं आवरून टाकायची आहेत मला. मला नाही हो, जमणार नाही. मला काय करू? शी बाबा, मोडच घालवला सगळा. रागिणी असती तर एक 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 करून केकवर केक खायला घातलेस. बोलवूया तिला. ओ आत्या, एकावर एक एकावर एक एकावर एक केक खाल्ले असते, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ना खूप प्रॉब्लेम झाला असता तुम्हाला. रुबे, असं बोलता तू अंसं ना? आई तू काही काळजी करू नकोस, मी बनवेन केक. अय्या मोरू, किती गोड आहेस रे. किती गोड केक बनवणार आहेस तू. केक विषयी बोलते. अय्या मोरू, मी पण बनवू का रे केक? मला ना आता रेसिपी सुचलीये. मी रताळ्याचा केक बनवणार आहे. आणि नाही नाही, तू अजिबात काहीही बनवणार नाहीस. तू कशालाही हात लावायचा नाहीस. एकच केक बनेल पाटकांचा, आणि तो माझा असेल. इश्श, मी पण पाटकांचीच आहे की. एक फाटकन दे ना. तुझं नाव पाटक आहे का? मग लावून घे की, मी तर केव्हाचीच तयार आहे. आई सांगा हिला समजावून. अरे लहान आहे रे ती. लहान कसली, मला नाही सहन होते. अरे मला काम आहेत, मी जातो. मोरे ऐक तरी, रुबे असं वागतात का ग? अरे देवा. तुझ्या छंदासाठी मी गाडीवर लायटर वापरणं पूर्ण बंद केलंय. आता मी फक्त माचीसच वापरतो. खरंच? मोरू, तू खूप गोड आहेस. आहे ना, म्हणूनच मी तुला एक गोड गोष्ट देणार आहे. म्हणजे मी तुझ्यासाठी केक बनवणार. वाव, केक. तुला कुठला केक हवा? झेकोस्लोवाकियन, मेक्सिकन, तुलू, तुला जो तुला यापैकी जो केक आवडेल तो बनवेन मी. अच्छा, खरं सांगू का, मी यातल्या कुठल्याच केकचं नाव आजपर्यंत ऐकलं नाहीये, आणि कुठला केक खाल्ला पण नाहीये. मग तू कसं सांगणार मला तुला कुठला केक आवडेल ते? कोणताही बनव रे मोरू.
तू केक बनवलास आणि मला आवडला नाही असं कधी झालंय का? कुठलाही बनव, पण एक अट आहे हा. कुठली? तू जो केक बनवशील तो तुम्हाला सगळ्यांसमोर भरवायचा. काही काय नाही नाही, मला नाही जमणार. हे अवघड आहे खूप. कुणी पाहिलं तर आपली गोची होईल. असं नको ना करू मोरू, काहीतरी जमव ना. नाही ग, हे खूप अवघड आहे रुबी. रुबी? मी रुबी? रुबी असताना हे अवघड आहे असं म्हणायचंय मला. माऊ, लागलं तर मी इथे भरवेन तुला केक, अख्खा केक भरवेन. अरे मोरू, इथलं काय नेहमीच झालंय. अगं ठीक आहे, तुला नाही ना जमणार, आता मीच बघते काहीतरी. माऊ, हे काहीतरी करू नको. काय करणार आहे देव जाणे. ओहो भगवान, क्या कर रही हो? कपड़े धोता है. अगर घास चरने गई है पराती मध्ये कपडे धुते आहेस? हे भगवान, बालों के साथ अकल भी चली गई का? दिसत नाही आहे का मैदा मळता है, तरी पुन्हा विचारतात का कर रही हो? तो ठीक से बोल सकती हो ना. ऐसे क्या कहने की जरूरत है, जाओ हमने बात कर. ऐसे नाराज हो गए. अच्छा सॉरी, गुस्सा मत करो ना. मैदा मळत आहे, केक बनवायचा आहे ना, स्पर्धा ठेवली आहे ती. हाँ, ती मोनिकाने स्पर्धा ठेवली आहे ती. हाँ वही वही, हाँ उसी के लिए केक बना रही हूँ. जी जरा बताओ तो कसा केक बनू, तुम्हाला कसा आवडतं? मोनिका सारखा गोड आणि तिच्या गालासारखा मऊ बनव केक. क्या कह रहे हो? मनिका जैसे? हाँ यही बोल रहे थे ना? मैंने कुछ कहा नहीं तो मैंने कुछ नाही कहा. बघ तू काही ना काहीतरी असं तो मनात आणण्यासाठी गैरसमज करून घेते आहे. मी फक्त एवढंच म्हटलं की चांगला केक बनव. हाँ मला चांगलंच बनवता आहात तुम्ही, सब समजता है मुझे. आणि माझ्या हाताला चांगली चव आहे. काही गरज नाही कोणाच्या गालाची उदाहरणं द्यायची, समजते हो? क्या पंडित जी? ओहो देखो आ गई कलमुही. अब हमारी शिष्या आ गई, पट्ट शिष्या. पंडित जी, तुमच्या घरी मदत करायला आली. सांगा काय करू? ए रुबी, अजिबात कुठल्याही कामाला हात लावू नकोस. तू बाहेर बैठ, बाहेर बैठ, बाहेर जा. ए रुबी, इधर जरा फोन तो उठा, हमारे कार्तिल काम करने आई है ना. हाँ और तुम्हारी हो ना परंपरा, कोई गुरु शिष्य परंपरा. ए फोन उठा ना, वो बच के मर जाएगा. फोन उठा, कान को लगा. इधर इधर इस कान को लगा. अच्छा हेलो, अरे बापू पाए लगो. चुप कर. नहीं नहीं बापू आप नहीं बोलो. क्या कहते हो? अच्छा हे भगवान, फिर से कैसे? अच्छा ऐ हुआ? हे भगवान. हेलो देखो आवाज चली गई, आवाज नहीं आ रही है. आवाज नहीं, तुम चली गई. आ नहीं सकती तू. हेलो हाँ बापू, आओ मैं चली गई थी, आवाज नहीं. बोलो बोलो. क्या कह रहे हो? नहीं नहीं करो, टेंशन की बात नहीं. देखो हम अभी आते हैं. हाँ 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 ठीक है, फोन रखो. हाँ 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 फोन रखो. वो तुम फोन रखो, वो नहीं रखेगा. क्या हुआ? ऐसे हाँ झंडेलाल है ना, हाँ. मुंह मत बिगाड़ो ना. सुनो तो उसे फिर से पकड़ लिया. ऐसे हाँ झंडेलाल है ना, उसे फिर से पकड लिया. उसका छोड़ा कब था? आता सुटत असतो मध्ये मध्ये जामिनावर. का पकडला होता? बापू कह रहे थे कि वो कोई पिक्चर देख रहा था. भगवान, अय्या पिक्चर बघणं गुन्हा आहे का? मग मला तर फाशी झाली पाहिजे. हाँ मुझे भी कुछ समझ में नहीं आ रहा. कशाला बरं पकडलं असेल पिक्चर बघताना? पद मिला है पिक्चर को? नहीं मालूम नहीं वाला.
बापू कह रहे थे कि वो पिक्चर में हीरो था, हीरोइन थे, लेकिन आवाज नहीं थी, गाने भी नहीं थे, और कोई विलन होता है ना वो भी नहीं था, ऐसे कुछ अलग ही था। कौन सा पिक्चर होगा वो? पता नहीं ऐसे कौन सी पिक्चर होती है। तो काय के लिए पकड लिया? तुला काय करायचं आहे नसता कशा? चलो हम जाके उसको मिलके आते हैं। मी अजिबात येणार नाही सोडवायला, हवं तर सोडायला येईन तुला फक्त। आता चलो ना, चलो। ए रुबे सुन ना, हे केक कडे लक्ष ठेवशील ना तू? हो। अरे बिटिया चल हात धुवायला चाल। सुनो पानी तो लेते। यात कांदाच नाहीये। गुरुजी, अहो गुरुजी, गुरुजी, वाटलंच मला। बरं झालं तुम्ही आलात। आता आलाच तर 1 रुपया द्या। का बरं? कारण दारावरची घंटा 2दा वाजवली, बाहेर स्पष्ट लिहिलेलं आहे 2दा घंटा वाजवणाऱ्याला 50-50 पैसे दंड पडेल। ते लिहून ठेवाल का तुम्ही? हा। तर मला सांगा, बरे आहात ना तुम्ही? मी बरा आहे, पण आवाज गेलाय। अरे च्या, आपल्याकडे औषध आहे बरं का, आणि सध्या खोकल्याची साथ सुरू आहेच। माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्याल? हा हा, मग त्रास होणार नाही असं बोला। हो सांगतो। काय आहे, गाण्याच्या स्पर्धेमध्ये मी आणि बिरजू दोघांनी भाग घेतलेला आहे। त्याच्यासाठी आता मला गाणं शिकायचंय, म्हणून तुम्हाला इथे बोलवलेलं आहे। काय हो पाठक साहेब, तुम्ही खरे पारखी आहात। आत्ता पाठक म्हणालात ना, पारखी कुठून काढला? अहो पाठक आडनाव जरी असलं तर आपण खरे पारखी आहात। म्हणजे बघा ना, मला गाणं शिकवायला तुम्ही बोलावलंच, आणि सांगतो अहो चांगला विद्यार्थी मिळणं सुद्धा भाग्य असतं। कुणाचं? गुरुचं। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। अहो अष्टपुत्रे, मला गाणं शिकायचंय, गाण्यावर नाच नाही करायचा। अष्टकलात पारंगत आहे हा अष्टपुत्रे। मी नाचे बेबी नाचे, बघा तालात गातोय। काहीही बोलू नका, एक ना धड भाराभर चिंध्यात तुमच्या। अहो मला गाणं शिकवण्यासाठी एखादा माणूस शोधून आणा, असं मी तुम्हाला सांगतोय। फार शास्त्रीय संगीत येणारा नसला तरी चालेल, एखादा चांगला सुगम संगीत गायक असला तरी चालेल। भाऊजी तुम्ही का काळजी करताय? मी बोललोय ना सोनूशी, संध्याकाळपर्यंत सांगेल तो, आणि तो नाही आला तर शंकरला सांगतो मी। सोनू निगम? शंकर महादेवन? करून बघू नका, खोटं बोलतोय तो। एक तर तू बोलतोय ते सगळं खोटं आहे, आणि एवढी मोठी मोठी लोक मला गाणं शिकवायला नकोयत रे बाबा। एखादा साधा कोणीतरी गायक असेल जो चांगलं शिकवू शकेल तेवढ्या पुरतं, तर असा माणूस हवा आहे। आहे का कोणी असा? आहे ना, हो एक कशाला 1000 आणतो, कुणाला आणू सांगा? हेच मी तुम्हाला विचारतोय ना, तुम्हीच काय मला विचारताय कुणाला आणू? कुणीही आणा, आपण एखादा चांगला गायक हवा, गाणं शिकवणारा। हो हो, ते माझ्यावर सोपवा। हा मी निघालोच। मी नाचे बेबी नाचे बेबीची आई नाचे, मी नाचे बेबी नाचे बेबीची। पुढच्या वेळेला भेटले ना की त्यांच्याकडनं 3 रुपये कापून घे। किती वेळा घंटा वाजवली बघितलंस ना? तू घेऊ नकोस, आणून मला दे। जर चलाच म्हणायचं होतं मैनाबाई, मग थांबा 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 कशाला म्हणाला? स्पर्धा नाही हो, स्पर्धा। गरजे गरजे, मला एक विचारायचं गरजे। हा जो काही केक आहे तो खायचा आहे की नुसताच बघायचा आहे? चांगला असेल ना बोलूची तर मला भी सांग, मी भी खाईन। 1 मिनिट वेट, जोपर्यंत जज खाणार नाही तोपर्यंत कोणाला पण खायला मिळणार नाही। झाली केकची स्पर्धा झाली, माझ्यासाठी ठेवलाय ना केक? हो आत्याबाई, तुमच्यासाठीच ठेवलाय। ओके, आता आपण कॉम्पिटिशन सुरू करूया। हा, सो लेट मी अनाउन्स यू वन थिंग, या कॉम्पिटिशनची मी एकटी जज नाहीये, देयर इज वन मोर जज, म्हणजे अजून एक जज आहे, आणि ती आहे मौआ। थँक्यू। तर आपण स्पर्धेला सुरुवात करूया। पहिला केक सादर करेल मोरया
पाठक. मला नी थोडीशी चव घेऊन बघते. सांगते ना तुला चांगलं झालं की वाईट कसं. आत्या आधी परीक्षकांना देऊ का? नंतर आपल्याला आहेच. खरं तर तुलाच आहे. तुला दिल्यावर आम्हाला काय मिळणार आहे डोंबल? असं बोलतात आत्याशी मोठ्या माणसांची असं बोलतात. बाबा मी आधी परीक्षकांना केक देऊ का? नंतर आपण गप्पा मारूयात. हा हॅपी बर्थडे टू व्हेरी नाईस. नाही मी नाही खाणार. वाय? अगं हा क्रिसमस केक आहे ना, तो भरवायचा असतो. मग भोदे केक काय करायचा असतो? मरिया प्लीज. हो. ये सब क्या चल रहा है? रुको जरा रुको. हे पुढे मागे हो. काय चाललंय हे? असलं काही मला अजिबात आवडत नाही. सर बिजूला काय प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हा क्रिसमस केक हे असाच द्यायचा असतो. ठीक आहे. आपला केक देऊया ना आता. थांब. मोनिका अब मैं तुम्हें खिलाऊंगा केक. वेट, मी असं डिसाईड केलंय की जो विनर असेल ना तोच मला केक देईल. चेटिंग अभी वो तुमने बोला ना क्रिसमस में ऐसे खिला. ठीक है हमारा केक ही जीतेगा. लाजो अच्छा बना है ना केक. हा मग केक चांगलाच बनवला आहे आणि मीच जिंकणार. देखो तुम. आपण जिंकायचं. तो जिंकलीस ना लाजो तो मैं मोनिका को केक खिलाऊंगा ऐसे. एक बात बोल. बोलो. जो मन में अभी सोच रहे हो ना, ये करने का भी सोचा ना तो यही केक मुंह पे मार दूंगी. व्हेरी नाईस. खूप छान. व्हेरी नाईस. हमरा हाँ या एक नंबर है ना. देखो अच्छा लगा उसको. क्या हुआ? काय टाकलं तो ह्याच्यामध्ये? किती खराब स्मेल येतोय. ये देखो इसमें मैदा डाला है, फिर मैदा डाला है, फिर ऐसे ऐसे इसको घुमाया है, फिर शक्कर डाला है और फिर रखा हुआ. और भी डाला है. हाँ बटन. अगं तू ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय. कांदा टाकला तू ह्याच्यामध्ये केक मध्ये? कांदा? नहीं हमने नहीं डाला अनियन का कांदा. हमने नहीं डाला कांदा. हमने नहीं डाला कांदा. तो किसने डाला? तुम्हीच होता केक जवळ. तुम्हीच टाकला असेल कांदा. भगवान ये तो भली बात हो गई. तुम्हें छोड़ने आया था मैं झंडे डाल के पास. भूल गई. तुम्ही किसने डाला कांदा? केक दे इकडे. केक अय्या मस्त झालाय केक. या थोडासा कढीपत्ता असता ना तर अजून छान लागला असता. रूबी चोमडे, इसने ही डाला होगा कांदा. इसमें पागल लड़की है ये, पागल. आता तिला बोलायचं नाही. अरे इतर वेळेला वाटेल ती कामं सांगत असतोस ना तिला. आता घ्या कामं सांगितलं की असंच होणार. अरे पण हे काम मी तिला सांगायचं नव्हता. अच्छा तिला मुळात त्या किचन मध्ये घुसूच द्यायचं नाहीत ना तुम्ही. खरं सांगायचं ना तर त्या घरातच ती आलेली मला आवडत नाही. ती शिकवणी बिकवणी सगळं बंद करून टाकलं पाहिजे. गाण्याची वगैरे. तू आधी गाणं शिकून घे आणि मग मला सांग सगळ्या गोष्टी. भांडू नका. स्पर्धा चाललेली आहे, स्पर्धा नाही. तुमचं काय मध्ये पिरी त्याचा निकाल काय येते सांगा पटकन. म्हणजे कसं आहे आम्ही आपले केक खायला मोकळे. करेक्ट मॅडम. ओके सो आता मी डिक्लेअर करते की केक मेकिंग कॉम्पिटिशन इज ओव्हर. संपली. ऍक्च्युली सगळा केक छान होता पण त्यातला एक केक मला खूप आवडलाय आणि मी त्यालाच विनर करणार आहे. ओके सो द विनर इज
शेजारी शेजारी